काल परीच्या पप्पांचा बड्डे होता, त्यासाठीच ना माझी मम्मी, माझ्या 2 मावश्या आणि मामाच्या 3 मुली आणि मावशीची एक मुलगी एवढी सगळी आली होती. हा तसा व्हिडिओ 2 दिवसाचा मी एकत्रच केला आहे रात्रीपासून. बड्डे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बाहेर बारवशी येऊन ना इतकं छान जेवण केलं ना आणि इतकं छान गार वारं सुटलं होतं. मस्त सुक्कं चिकन, मस्त अशा भाकरी, रस्सा बनवला होता. आणि नंतर माझ्या मावश्याही सकाळी लवकर गेलत्या, त्यांना कामावरती जायचं होतं. पुरी म्हणायला लागल्या, अगं उद्या शाळा चालू होणार आहे, आम्ही आजच्या दिवस राहतो. म्हणलं राहावा. मग त्यांना ठेवलं. त्या म्हणल्या आम्ही संध्याकाळच्या गाडीनं जातो. मग मस्त असं सगळ्यांनी नाश्ताही केला. नंतर स्वयंपाक करून माझ्या बहिणीने मी एका घेतला. आणि नंतर परीचे पप्पा दुपारी जेवा येणार होतं घरी, म्हणून त्यांची वाट बघत आम्ही सगळी थांबलो होतो आणि त्यांच्यासोबतच आम्ही जेवणही केलं. आणि त्या सगळ्या झोपल्या होत्या जेवणही झाल्यानंतर. आणि मी बसली होती बाहेर, जरा धान्य उन्हात टाकलं होतं, मग तेच मला निवडून ना द्यायचं होतं दळायला. पण ओजूला काही झोप येत नाही, मम्मी जी करते ना ते तिला करू लागायचं असतं. आणि नंतर मग आहे ना पुरी म्हणायला लागले, तू तिकडं असली का नाही फोन करून की म्हणते तुम्हाला इकडं नेते तिकडं नेते, इथं आले की तू कुठंच नेत नाही. म्हणून मग परीचे पप्पा डबल 4-5 वाजता माघारी आले आणि म्हणले चला आता जाऊ आपण फिरायला. म्हणून आम्ही छान असं तयार झालो आणि चाललो होतो प्राणी संग्रहालयमध्ये. आता मी तर नाही कधी बघितलं, पोरींनी सगळ्या बघितलं होतं प्राणी संग्रहालय. आणि एवढं काय बघण्यासारखं नाही, फक्त आहे ना औंधातल्या जुन्या राजाचे फोटो हे आहेत फ्रेम, आणि इंग्रजांच्या काळातल्या पण फ्रेम आहेत छान छान. आणि नंतर मग घरी आलो, दिवाळीचा चिवडाही खाल्ला राहिलेला, मस्त होतं सगळं. आणि मग आलो की इकडं बस स्टँडवर ह्यांना सोडायला. काल पुरी ह्याच टायमिंगला आलत्या आणि ह्याच टायमिंगला आज गेल्या. त्यांच्यासोबत कसं दिवस गेलं ते कळलंच नाही. तर कसा वाटला व्हिडिओ? बाय बाय.